तर आता वळूया दुसऱ्या बातमीकडे। बातमी आहे नितीश कुमार यांच्या संदर्भात। बुधवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहत असताना नितीश कुमार यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती। नितीश कुमार यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी ते म्हणाले होते की कर्पूरी ठाकूर यांनी कधीच त्यांच्या कुटुंबाची बाजू घेतली नाही, पण आजकाल लोक आपल्या कुटुंबाला पुढे रेटण्यात धन्यता मानतायत। नितीश कुमार यांची टिप्पणी ही लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर असल्याचं बोललं जात आहे। भाजप सरकारने 2 दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता आणि त्याबद्दल नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते। नंतर नितीश कुमार यानंतर पुन्हा एकदा भाजपसोबत हात मिळवणी करणार का याविषयीच्या चर्चांना उधाण आलंय। नितीश कुमार हे राजकारणातील पलटूराम ठरले आहेत। त्यांच्या इतका राजकीय भूमिका बदल आजवर कुणी कदाचितच केला असेल। पाहूयात। नितीश हे मूळ समाजवादी विचारसरणीचे आहेत। राम मनोहर लोहिया यांच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता। बिहारच्या विद्यार्थी राजकारणामध्ये ते अग्रणी होते। एकेकाळी मुलायम लालू यांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलंय। संधी मिळताच वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये देखील ते दाखल झाले होते। वाजपेयींचं सरकार जाताच नितीश बिथरले। कधी लालू यादव यांच्या सोबत तर कधी विरोधात त्यांनी राजकारण केलंय। बिहारच्या राजकारणामध्ये सतत भूमिका बदलल्या आहेत। हा बिहार तोच आहे ज्या बिहारमध्ये 1974 साली पहिल्यांदा जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती आंदोलन सुरू केलेलं होतं, जिथून इंदिरा गांधींच्या एक प्रकारे पतनाला सुरुवात झाली। हा बिहार तोच आहे ज्यांनी लालू प्रसाद यादवांना जन्म दिलेला आहे आणि हा बिहार आता तोच आहे जिथे वारंवार पोलांड उड्या मारून कधी काँग्रेसकडे कधी भाजपकडे येणारे नितीश कुमार आता पुन्हा भाजपकडे जातील आणि एक प्रकारे येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपचा विजय पक्का करतील असं दिसत आहे। जनता दलाच्या नेत्यांचे वाद हा आजच्या समाजवाद्यांमधील कुरबुरींना कारण ठरले आहेत। पाहूयात। जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश हे मूळ जनता दलाचे। जॉर्ज आणि व्हीपी सिंह यांच्यामध्ये वाद झाले। व्हीपी सिंह यांच्यापासून फारकत घेत जॉर्ज आणि नितीश यांनी समता पक्ष काढला। समता पक्षात कुर्मी जातीच्या नितीश कुमार यांचा प्रभाव अधिक दिसून आला। नितीश 2005 पासून सतत टप्प्याटप्प्याने सत्तेत येत आहेत। सत्तेत राहण्यासाठी नितीश यांनी दुसरा प्रबळ दावेदार कायम सोबत ठेवला। बिहारचं मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवणारे आणि सध्या लालू प्रसाद यादव यांच्या बरोबर असलेले नितीश कुमार हे पुन्हा एक कदाचित समरसॉल्ट करू शकतात आणि पुन्हा लालू प्रसाद यादव यांना सोडून, कारण एक प्रकारचा लालू प्रसाद यादव यांचा प्रयत्न आहे की आपला मुलगा हा या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, हा जो त्यांचा प्रयत्न आहे याला खीळ घालत पुन्हा नरेंद्र मोदींकडे जाऊ शकतात। पाटणा येथे बिहार भाजपा प्रभारी विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बिहारमधील भाजपाच्या आमदार आणि खासदारांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये बिहारमधील ताज्या राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू आहे। भाजपाच्या पुढील राजकीय हालचालींवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। बिहारमध्ये सध्या राजकीय भांडण सुरूच आहे। आरजेडी सरकार स्थापनेच्या सर्व शक्यता तपासण्यात व्यस्त आहेत। अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीए आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याच्या अटकेदरम्यान आज भाजप आणि आरजेडीची महत्त्वपूर्ण बैठक होती आहे। दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही रविवारी त्यांच्या निवासस्थानी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे। याआधी शुक्रवारी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची एक मोठी बैठक झाली, ज्यामध्ये भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते।
बिहार विधानसभेमध्ये सध्या भाजपकडे 78 विधानसभेच्या जागा आहेत, तर जेडीयूकडे 45 आमदार आहेत, तर एनडीएचा मित्रपक्ष HAM चे 4 आमदार आहेत. हे सर्व जोडल्यास आकडा 127 येतो. आरजेडीने जेडीयूच्या काही आमदारांचा पराभव केलाय, तर काँग्रेसचे 10 बंडखोर आमदार नितीश आणि भाजपचे सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यासोबतच वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेच परत येऊयात.